नमस्कार. राधाश्रीचे बोल मजेत आहात ना? असणारच, असायला पाहिजेच, कारण आपल्याला आपल्यासाठी उभं राहायचं आहे, उभं व्हायचं आहे. आपले डिसिजन्स छोटे छोटे स्वतः घ्यायला शिकायचं आहे, ज्याच्यामुळे आपलं मन बळकट होणार आहे, आपला आत्मविश्वास वाढणार आहे आणि मग हळूहळू मोठे मोठे निर्णय घेण्यासाठी आपण आपल्याला तयार करणार आहोत. यालाच तर म्हणतात स्वतःवर काम करणं. यालाच तर म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शनमधलं एक एक छोटंसं ध्येय, छोटंसं पाऊल आपण पूर्ण केलं. मग आता पुढे काय? मी काही ज्या स्टेप्स सांगितल्या त्या तुम्ही केल्या असतील तर पुढचं जे काम आहे ते हॅबिट ट्रॅक करणं, स्वतःच्या सवयी. तुम्ही जेव्हा केव्हा उठता, हल्लीची पिढी म्हणजे 2000 नंतरची मुलं तर उशिरा उठतात, कारण त्यांच्या जन्म सालामध्ये, जन्मवर्षामध्ये एक आकडा हा नाही आहे. 2001, 2002, 2001पर्यंत ठीक होतं, पण नंतर जसजसा तुम्ही पुढच्या पिढीचा विचार करता तसतसा तो सूर्य, उगवतीचा सूर्य, ती सूर्याची एनर्जी त्यांच्या आयुष्यातून कमी कमी होत चाललेली आहे. म्हणून मुलं उशिरा उठायला लागलेली आहेत. मुलांचं जाऊ दे, ज्याला काम करायचं आहे, तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा, तुम्ही किती वाजता उठता? आता ब्रह्ममुहूर्ताला उठायला सगळ्यांना जमतंच असं नाही. आठवड्यातनं एखाद दिवशी जमेल, नाही जमणार, पण जेव्हा तुम्ही कधी उठता तेव्हापासनं तुम्ही उठल्यानंतर पहिली सवय लावून घ्यायची ती ग्रॅटिट्यूडची. अशा 5 गोष्टींकरता ग्रॅटिट्यूड म्हणजे मी जेवले, खाल्ले, मला नवऱ्याने 2 ड्रेस घेतले, काल मला अमुक मैत्रीण भेटली, किंवा मी किटी पार्टी केली. हे ग्रॅटिट्यूड नाही. तर असं चांगलं काहीतरी की जे तुम्हाला खूप आनंद देऊन गेलं, एखादी गोष्ट, अशा गोष्टींकरता ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे. ते झालं की आपल्या भावना कोणत्या आहेत. 8ला उठलात की 10 वाजेपर्यंत तुमच्या भावना कशा होत्या मनातल्या, 10 ते 12 कोणत्या होत्या, 12 ते 2 कोणत्या होत्या, असा एक आपल्या सवयींचा आणि विचारांचा रिपोर्ट ठेवायला, लिहून काढायला सुरुवात करायची आहे. लक्षात येईल तुमच्या की नकारात्मक भावना किती होत्या आपल्या मनात आणि होकारात्मक किती होत्या. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आहे, तर होकारात्मक भावनांना जपासारखं सतत सतत म्हणायचं. हेच तर आहे, त्याच्यात काय कठीण आहे. समजा तुमच्या मनात एखादी निगेटिव्ह भावना आली तर जप करा, किंवा मी आनंदी आहे, मी छान आहे, माझं वजन अमुक आहे, जे काही तुम्हाला मेंटेन करायचं आहे ते, मी आज अमुकच खाणार आहे, किंवा मी एकच पोळी खाऊन थांबणार आहे जर का माझं वजन जास्त असेल तर. आता आंब्याचा सीझन आहे, आपल्याला आंबे आवडतात, आम्हाला कोकणातल्या माणसांना तर खूपच आवडतात. अशा वेळेलाही जर का वजनाचा काटा आपल्या एक ठरवलेल्या वजनाच्या आकड्याच्या पुढे जाऊ द्यायचा नसेल तर मनातल्या मनात म्हणा 100 वेळा, 108 वेळा, माझं वजन अमुक किलो आहे, तर तुमचं वजन तेवढंच राहील. हे तुमच्या आपोआप लक्षात येणार आहे. हेच तर सगळं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर हा माझा निरोप, हे माझं चॅनेल तुम्हाला आवडत असेल, दिलेल्या सूचना आवडत असतील आणि तुम्हाला आणखीन पुढे जायचं असेल तर एक वही मेंटेन करा. मीही केलेली आहे, ती करा आणि लिहायला सुरुवात करा. लिहिल्यानंतर 3 गोष्टींनी आपण समृद्ध होत असतो. हाताने लिहिणं, डोळ्याखालून ती गोष्ट, जे काही लेखन करतो ती आपल्या जाते आणि मनात ती ठसते, मनात प्रतिबिंबित होते. हे सगळं करत करत आपल्याला अजून एक पाऊल पुढे जायचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन या प्रक्रियेमध्ये. शेअर करा माझं हे बोलणं, चॅनेल राधाश्रीचे बोल हे या नावाचं, आणि लाईक करा. आणि तुम्हीही तुमच्या आयुष्याचा आनंद घ्या. एका ठिकाणी थांबू नका. थांबल्यावरती ते डबक्यातल्या पाण्यामध्ये जसं अनावश्यक काहीतरी तयार होतं, शेवाळच असतं, तसंच ह्या मनाचंही आहे. जे काही एनर्जाईज करणारं आहे ते करत राहा. वाटलं तर नाचा ना बिंदास. आता बघा, आषाढीची वारी येणार आहे, लोक चालले, ती सुद्धा काय करतात, स्वतःला एनर्जाईज करतात. स्वतःची 7 चक्र
या वारीमध्ये ती बरोबर अलाईन करून घेतात ती माणसं. तेच तर वारीचं महत्त्व आहे. मग नाचा ना. आट्यापाट्या आणि हुतू गोट्या डाव मांडीला म्हणा. खोली बंद करून नाचा 2 पावलं 4 पावलं दम लागेपर्यंत आणि स्वतःला एनर्जी द्या, बळकट व्हा. धन्यवाद.